तरी प्रतिमा एकची पाषाण परिते महिमान वेगळे आले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मंदिराच्या पायरीचा दगड आणि देवाच्या मूर्तीचा दगड जरी एकच असला तरी त्या दोघांचंही महत्त्व हे वेगळं आहे. पायरीवर माणसं पाय ठेवतात, मूर्तीच्या पायावर डोकं ठेवतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही, अशी मराठीत एक म्हण आहे. पण त्याच दगडाची मूर्ती करायची असेल तर छन्नीने फोडून आकार द्यावा लागतो. छन्नीचे असंख्य घाव त्या दगडावर पडतात, तेव्हा कुठे त्याला देव पण प्राप्त होतं. मातीत गाडून घेण्यासाठी छन्नीचे घाव सोसावे लागत नाहीत, पण सर्वांनी पूजाव अशी पात्रता मिळवायची असेल तर छन्नीचे असंख्य घाव सोसावे लागतात. माणसं मोठे होतात, त्यांचा मोठेपणा सर्वांना दिसतो, पण त्यांनी किती कष्ट केले, किती त्रास सहन केला, किती प्रयत्न केले, किती मोठा त्याग केला, किती मोठा संघर्ष केला, हे मात्र कोणालाही दिसत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. मोठेपणा फुकट मिळत नाही, त्याची किंमत मोजावी लागते. राहुनिया टाकी घाय पाषाण देवची झाला पाय. छन्नीचे असंख्य घाव त्या दगडावर पडतात, तेव्हा कुठे त्याला देवपण प्राप्त होतं. सहनशीलता यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते, पण स्वतःमध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं आहे.